पोटातील गॅस, फुगणे आणि अपचन दूर करण्याचे सोपे नैसर्गिक उपाय. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. आज आपण एक अशी समस्या पाहणार आहोत जी बहुतेक लोकांना वारंवार त्रास देते. पोट फुगणे, गॅस, अपचन आणि पचनशक्ती कमी होणे. कधी कधी आपण जेवण घेतल्यानंतर पोट फुगते, थोडा गॅस वाटतो, अजीर्ण होते किंवा पोटात ताण जाणवतो. हे फक्त अस्वस्थतेचे लक्षण नाही, तर आपल्या पचनसंस्थेची लक्षणं आहेत की त्याला योग्य काळजी हवी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पोट फुगण्याची आणि गॅसची कारणे काय आहेत, याची लक्षणं कशी ओळखायची, घरगुती नैसर्गिक उपाय जे लगेच उपयोगी ठरतात, जीवनशैलीत बदल करून पचन सुधारण्याचे सोपे मार्ग आणि होमिओपॅथिक मार्गदर्शन जे सुरक्षित आणि प्रभावी आहे. जर तुम्हाला सतत पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर अपचन जाणवत असेल किंवा फक्त पचनशक्ती सुधारायची असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देऊया. पोट फुगणे, गॅस, अपचन कारणे. अयोग्य आहार. कारण नंबर 1, अयोग्य आहार, अनहेल्दी डाएट. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ पोटात जास्त गॅस निर्माण करतात, कारण हे पदार्थ पचायला जास्त वेळ घेतात. मसालेदार पदार्थ. अत्यंत मसालेदार अन्न पचनसंस्थेला त्रास देते, त्यामुळे पोट फुगते आणि गॅस तयार होतो. फास्ट फूड आणि पॅकेज्ड फूड्स. हे पदार्थ रासायनिक घटक, प्रिझर्वेटिव्ह आणि उच्च साखर असलेल्या पदार्थांमुळे पचनास त्रास देतात. दुधाचे पदार्थ. काही लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स असते, त्यामुळे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेतल्यावर पोट फुगते, गॅस वाढतो, अपचन होते. जास्त साखर आणि मिठाई. जास्त साखर पोटातील नैसर्गिक जंतू संस्कृती बदलते, ज्यामुळे गॅस आणि अपचन वाढते. जीवनशैली आणि सवयी. लाईफस्टाईल हॅबिट्स. उशिरा किंवा अति घाईत जेवण करणे. जेवण हळूहळू न करणे किंवा अति घाईत जेवण खाणे पचन संस्थेला त्रास देते. अन्न नीट पचत नाही. पाणी कमी पिणे. पचन संस्थेला पाणी आवश्यक आहे. पाणी कमी पिण्यामुळे अजीर्ण, पोट फुगणे आणि गॅसची समस्या होते. अयोग्य वेळेवर जेवण. रात्री खूप उशिरा खाल्लेलं जेवण पचनशक्तीवर भार टाकते, त्यामुळे पचनसंस्था बिघडते. पचनसंस्था कमी कार्य करणे. वीक डायजेस्टिव्ह सिस्टीम और गॅस्ट्रोइंटेस्टिनल इश्यूज. अपचन, इनडायजेशन, अन्न नीट पचत नाही, ज्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि ताण जाणवतो. गॅस्ट्रायटिस. पोटातील अल्सर किंवा जठरांतील सूज गॅस्ट्रिक समस्या निर्माण करतात. IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोम. पचनसंस्था संवेदनशील असते. पोट फुगणे, पोटात गॅस होणे आणि अपचन होते. वयाचे परिणाम. लहान मुलांमध्ये किंवा वृद्ध लोकांमध्ये पचनसंस्था कमी कार्य करते, ज्यामुळे गॅस आणि पोट फुगणे जास्त होते. मानसिक ताण. स्ट्रेस, अँक्झायटी. मानसिक ताण, चिंता, कामाचा भार किंवा झोपेची कमतरता पचनसंस्थेवर परिणाम करते. ताणामुळे पचनसंस्था नीट कार्य करत नाही, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस्ट्रायटिस, अपचन वाढणे अशा गोष्टी होतात. इतर कारणे. अदर कॉजेस. हेलिकोबॅक्टर पायलोरी संक्रमण. पोटातील बॅक्टेरियामुळे अल्सर आणि गॅस्ट्रिक समस्या होतात. गॅस्ट्रिक अल्सर किंवा जठरात सूज. सतत पोट फुगणे, गॅस्ट्रिक दुखणे आणि अपचनाचे लक्षण आहे. औषधांचा दुष्परिणाम. काही औषधं, उदाहरणार्थ अँटॅसिड्स, पेनकिलर्स, पचनसंस्थेवर परिणाम करतात. पोट फुगणे आणि गॅस ही केवळ अन्नाशी संबंधित समस्या नाही, तर आहार, जीवनशैली, मानसिक ताण आणि पचनसंस्थेच्या कार्यावर अवलंबून असते. या सर्व कारणांवर
लक्ष दिल्यास घरगुती उपाय, जीवनशैली सुधारणा आणि योग्य औषधोपचार यामुळे या समस्येवर नियंत्रण करता येते. पोट फुगणे, पोटात गॅस होणे, अपचन याची लक्षणं काय आहेत? पोट फुगणे, ॲब्डोमिनल ब्लोटिंग, जेवणानंतर पोट फुगणे किंवा पोट फुगीर जाणवणे. कधी कधी फुगलेले पोट कठीण किंवा ताणलेले वाटते. हा त्रास विशेषतः तळकट किंवा मसालेदार जेवणानंतर अधिक दिसतो. लोकांना खालच्या पोटात दबाव जाणवतो. वारंवार गॅस होणे, एक्सेस गॅस, फ्लॅच्युलन्स, दिवसातून अनेकदा गॅस सोडणे, कधी गॅस सोडताना जळजळ किंवा वेदना जाणवणे. गॅसची वारंवारता खूप असली तर आरामदायक हालचाल करताना त्रास होतो. अपचन किंवा अजीर्ण, इनडायजेशन किंवा डिस्पेप्सिया, पोटात हलके ते मध्यम दुखणे किंवा जळजळ होणे, खाल्ल्यानंतर पोट भरलेले वाटणे, हलका ताण जाणवणे. अजीर्णामुळे अन्न नीट पचत नाही, जे मळमळ, थकवा किंवा अन्न न पचणे यास कारणीभूत ठरते. पोटात हलके दुखणे किंवा गॅस्ट्रिक पेन, माइल्ड स्टमक पेन किंवा गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट, खालच्या पोटात किंवा वरच्या पोटात हलके दुखणे जाणवते. काही लोकांना हलकी जळजळ किंवा डोक्यावर गॅसची भावना असते. दुखणे सहसा जेवणानंतर किंवा तणावाच्या वेळी वाटते. अन्न पचायला जास्त वेळ लागतो. स्लो डायजेशन, पुअर डायजेस्टिव्ह पॉवर, पचनशक्ती कमी असल्यामुळे अन्न पचायला जास्त वेळ लागतो. जेवणानंतर जास्त काळ पोट भरणे किंवा जास्त फुगणे जाणवते. वजन वाढणे, सतत स्तुती किंवा थकवा यास कारणीभूत ठरते. इतर संलग्न लक्षणे, असोसिएटेड सिम्पटम्स, अपचनामुळे मळमळ किंवा उलट्या जाणवणे, गॅस्ट्रिकमुळे भूक कमी होणे किंवा अन्न घेण्याची इच्छा कमी होणे. मानसिक ताणामुळे हे लक्षणं अधिक तीव्र होऊ शकतात. पोट फुगणे, गॅस होणे, अपचन होणे ही लक्षणं एकत्र किंवा स्वतंत्रपणे दिसू शकतात. पोट फुगणे, ताण, अस्वस्थता, वारंवार गॅस, अजीर्णाची सिग्नल, अपचन, गॅस्ट्रिक दुखणे, पचनसंस्थेची कमकुवत अवस्था, धीम पचनशक्ती, दीर्घकाळ टिकणारे पोटाचे त्रास. पोट फुगणे, गॅस, अपचन, घरगुती उपाय आणि त्यांचा परिणाम. उपाय नंबर 1, जिरे, धणे, ओवा आणि बडीशोपचे चूर्ण. जिरा, धणे, ओवा आणि बडीशोपचे चूर्ण कसे करायचे? 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा ओवा आणि थोडे बडीशोप चूर्ण करून गरम पाण्यासह प्यावे. परिणाम, पोटातील गॅस कमी होतो कारण जिरे आणि ओवा पचन सुधारतात. धणे पोटातील ताण आणि पोट फुगणे कमी करतात. पचन संस्था मजबूत होते. अन्न नीट पचतं. उपाय नंबर 2, ताजे आले किंवा जिरे. कसं करायचं? ताजे आले किंवा जिरे तोंडात चावून खावे किंवा उकडून पाणी प्यावे. परिणाम, आले पचन संस्थेला सक्रिय करते आणि गॅस कमी करते. अजीर्ण किंवा अपचन झाल्यास झटपट आराम मिळतो. पोटातील सूज कमी होते. उपाय नंबर 3, हिंग आणि तूप. कसं करायचं? 4 ते 5 चिमूट हिंग 1 चमचा तुपात गरम करून जेवणासोबत खावे. परिणाम, हिंगमध्ये अँटीफ्लॅच्युलंट गुणधर्म आहेत जे गॅस आणि पोट फुगणे कमी करतात. तूप पचन संस्थेला ऊब देते. अजीर्ण कमी होते. पोट हलके वाटते. पचन सुधारते. उपाय नंबर 4, पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता चटणी. मिंट लीव्हज, कोरिएंडर लीव्हज, करी लीव्हज चटणी. कसं करायचं? पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता चटणी बनवून जेवणासोबत थोडी खावी. परिणाम, पुदिना आणि कढीपत्ता पचन सुधारतात आणि गॅस कमी करतात. चविष्ट आणि थोडा हलका, अन्न पचनास सोपा होतो. पोटात ताण कमी होतो. अपचन कमी होते.
उपाय नंबर 5, सकाळी कोमट पाणी पिणे, वॉर्म वॉटर. कसं करायचं? सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्यावे. परिणाम: पचन संस्था सक्रिय होते, गॅस आणि पोट फुगणे कमी होते, डिटॉक्सचे काम करते, पोट हलके आणि स्वच्छ राहते. उपाय नंबर 6, व्यायाम, एक्सरसाइज किंवा योगा. कसं करायचं? रोज 15 ते 20 मिनिटे हलकी चाल किंवा योग, पोट फिरवणारे व्यायाम. परिणाम: पचन सुधारते, गॅस कमी होतो, पोटात जमा झालेला हवा म्हणजेच गॅस निघून जातो, पचन शक्ती मजबूत होते, अपचन कमी होते. उपाय नंबर 7, जीवनशैलीत बदल, लाईफस्टाईल चेंजेस. हलके आणि पचायला सोपे जेवण घ्यावे. दिवसातून 4 ते 5 वेळा हलके जेवण घ्यावे. झोप पूर्ण घ्यावी. 7 ते 8 तास झोप घ्यावी. ताण कमी करण्यासाठी प्राणायाम, ध्यान असे व्यायाम करावेत. पाणी भरपूर प्यावे. सतत पोट फुगणे, गॅस, अपचन कमी होते, पचन संस्था मजबूत होते, शरीरात ऊर्जा वाढते, रोजच्या कामात आराम मिळतो. आता तुम्हाला पोट फुगणे, गॅस, अपचन आणि पचन संस्था कमी होण्याचे कारण, लक्षणं आणि प्रभावी घरगुती उपाय स्पष्ट झाले असतील. ही उपाययोजना नियमित केल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळेल, पोट हलके वाटेल, पचन शक्ती सुधारेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर रुपाली लवटे. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, तुमच्या पोटाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.